श्री गणेशाय नमः. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री गुरवे नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. या अध्यायात मीचा विचार सांगितलेला आहे. हा मी या जगात चांगलं वाईट, श्रेष्ठ कनिष्ठ असे वेगवेगळे व्यवहार करतो. या मीचं पृथक्करण करायचं आहे. सामान्यपणे मनुष्य स्वतःला सोडून इतरांच्या उचापती करतो. त्याच्याऐवजी तो स्वतःलाच नीट समजून घेईल तर जगाची स्थिती खूप बरी राहील. अंतर्मुखतेचं जे शास्त्र ते अध्यात्मशास्त्र. पण काय करणार? ब्रह्मदेवाने आपली इंद्रिय सगळी बहिर्मुख बनवलेली आहेत. त्यामुळे अंतर्मुख होणं हे आपल्याला कष्टदायक वाटतं. आणि मग जे सगळ्यांना सोयीचं ते श्रेष्ठ अशी लोकशाही धारणा करून बहिर्मुखताच आपण श्रेष्ठ मानतो. युद्धाची सर्व सिद्धता झालेली असताना अर्जुनाला आपल्या कर्तव्याविषयी संशय उत्पन्न झाला. आपल्याच आप्तांना मारावं की राज्यावरचा अधिकार सोडून संन्यास घ्यावा याबाबत मनात गोंधळ होऊन अर्जुनाने नेमका चुकीचा निर्णय घेतला. त्यासाठी भगवंतांनी मनुष्य जीवनाचं पृथक्करण करणारं हे गीताशास्त्र सांगितलं. कर्म करावं पण फलाची आसक्ती सोडावी हे एक तत्व आहे. त्यासाठी कर्मयोगाचं विवेचन केलं. दृश्याभास विविधतेच्या मुळाशी एकच परमात्मा आहे हे दुसरं तत्व. त्यासाठी भक्तियोग सांगितला. आता 13व्या अध्यायापासून देह आणि आत्मा असं तिसरं महत्वाचं पृथक्करण करण्याला सुरुवात होत आहे. परमेश्वराचं पूर्ण ज्ञान होण्याला मनुष्याचं शरीर आणि आत्मा यांचा विचार करावा लागतो. तसंच जड प्रकृतीपासून सर्व व्यक्त पदार्थ निर्माण होतात. तरी प्रकृतीच्या कोणत्या गुणामुळे हा विस्तार होतो आणि त्याचा क्रम काय हे समजल्याखेरीज ज्ञानविज्ञान पूर्ण होत नाही. म्हणून 13व्या अध्यायाची सुरुवात करताना भगवंत म्हणतात, इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. क्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. हे कौन्तेया, या शरीरालाच क्षेत्र असं म्हटलं जातं. हे शरीर जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं या शास्त्रातील ज्ञाते म्हणतात. सर्व क्षेत्रांच्या मध्ये हे भारता क्षेत्रज्ञ सुद्धा मीच आहे असं समज. आणि म्हणून क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचं जे ज्ञान तेच माझं म्हणजे परमेश्वराचं ज्ञान मानतात. क्षेत्र म्हणजे शेत. शेत हा शब्द क्षेत्र या शब्दाचंच अपभ्रष्ट रूप आहे. शेत म्हणण्याचं कारण असं की इथे अनेक गोष्टी पिकतात. आपल्या शेतात काय पिकवावं, काय उगवू देऊ नये याचा विचार शेत मालकाला करावा लागतो. काही गोष्टी न पेरताही उगवत असतात. उदाहरणार्थ गाजर, गहू. पण तांदूळ, गहू, मूग, भुईमूग हे असं काही पिकवायचं म्हणजे फार दक्ष राहावं लागतं. नांगरणी, पेरणी, तण काढणं, खतं देणं, कीटकनाशकं फवारणं या गोष्टी नियमितपणे वेळच्या वेळी कराव्या लागतात. तण असतात ते पेरावे लागत नाहीत, उलट उपटून फेकावे लागतात.
शरीराला शेताची उपमा देण्यामध्ये हे सर्व आलं. म्हणजे काय, तर सद्गुण पेरावे लागतात, दुर्गुण पेरावे लागत नाही. ते उगवतच असतात. ते काढून टाकण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागतं आणि सतत प्रयत्नशील राहावं लागतं. दुर्लक्ष केलं की ते माजतात. शेताची मशागत केली तर त्याची प्रत सुधारते, अन्यथा ते शेत पडीक होतं. म्हणून भगवान सांगतात, हे शरीर तुझं आहे, त्यामुळे यात काय पेरायचं आणि काय काढून टाकायचं हे तुझं तू ठरवायचं आहे. तारुण्याच्या मस्तीत दुर्लक्ष करशील तर मग आवरणं कठीण जाईल. हे क्षेत्र जाणतो तो क्षेत्रज्ञ, हे शरीर जो जाणतो तो देही, शरीरी म्हणजेच जीव जाणतो तो, असं भगवान म्हणतात. पण प्रत्येक शेतकरी शेत जाणतोच असं नाही. पण हा दृष्टांत पूर्ण असेलच असंही नाही. आपण ध्यानात एवढंच घ्यायचं की या शरीराला जाणणारा तो जीव आहे. कारण पुढे भगवंत जे सांगतात ते फार महत्वाचं आहे. भगवंत म्हणतात, असा शरीरी म्हणजे क्षेत्रज्ञ मीही आहे. पुढे म्हणतात, जीवालाही म्हणजे शरीरीलाही जाणावं आणि जीवाचं जीव पण ज्याच्यावर अवलंबून आहे त्याला म्हणजे आत्म्यालाही जाणावं. क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जाणलं की मी जो ईश्वर, परमात्मा, ब्रह्म त्याला जाणण्यासारखं आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन असलेला जो उत्तम पुरुष आहे, तो उत्तम पुरुष म्हणजे तो क्षेत्रज्ञाला पण जाणतो. म्हणून तो ईश्वराच्या वरती आहे. म्हणून या क्षेत्राचं स्वरूप काय, त्याच्या ठिकाणी कोणते विकार आहेत, त्यापासून कोणतं कार्य होतं, तसंच तो क्षेत्रज्ञ कोण आणि त्याचा प्रभाव काय हे तुला थोडक्यात सांगतो. एखादी वस्तू जाणून घ्यायची म्हटली की तिच्या संदर्भात इतक्या प्रकाराने विचार करावा लागतो, तरच नीट आकलन होऊ शकतं. भगवान म्हणतात, अर्जुना, मी जे तुला सांगणार आहे ते थोडक्यात सांगणार आहे. कारण यापूर्वी ते तुझ्या कानावरून केव्हा ना केव्हा तरी गेलेलं असणार. आत्ता आपण 12 अध्याय पूर्ण केलेले आहेत, 13व्यात आहोत. त्या 12 अध्यायांमधून तुला अनेक ह्या गोष्टी केव्हा ना केव्हा तरी सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्याही अगोदर हे पूर्वी ऋषींनी वेदात आणि ब्रह्मसूत्रातून वेगवेगळ्या प्रकारांनी चर्चिलेलं आहे. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च पंचचेन्द्रियगोचराः इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्. क्षेत्र म्हणजे हे जे शरीर आहे. आता प्रत्येक वेळेला क्षेत्र म्हटलं की बॅकग्राऊंडमध्ये ते शरीराला उद्देशून आहे एवढं लक्षात ठेवायचं. तर हे क्षेत्र जे आहे हे 31 तत्वांचं मिळून बनलेलं आहे. कुठली ती 31 तत्व, तर सूक्ष्म पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. सूक्ष्म बरं का. सूक्ष्म म्हणजे असं की जे जे महाभूत आहे, उदाहरणार्थ पृथ्वी आहे, तर ह्या पृथ्वीमध्ये दगड आहे, दगडाची वाळू आहे, वाळूचे आणखीन बारीक कण आहेत. असं करत 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 पृथ्वीच्या अणुपर्यंत आपण जायला की तिथे आपण असं म्हणता येईल की पृथ्वीचं सूक्ष्म पंचमहाभूत म्हणजे तो अणु आहे. त्याच्यानंतर म्हणजे सूक्ष्म पंचमहाभूत 5, त्याला तन्मात्रा असंही म्हणतात. त्यानंतर 6वा येतो अहंकार, 7वं येतं बुद्धी, 8वं येतं अव्यक्त
किंवा त्याला प्रकृतीही म्हणतात. आणि 9 ते 13 येतात पंच ज्ञानेंद्रिय. आपली 5 ज्ञानेंद्रिय जी आहेत, श्रोत्र, त्वचा, नेत्र, रसना, प्राण. 14 ते 18 मध्ये येतात पंच कर्मेंद्रिय, वाणी, हात, पाय, उपस्थ, गुद. 19 आहे मन. 20 ते 24 आहेत 5 विषय. ही जी पंचमहाभूत, हे जी इंद्रिय आहेत आपली ज्ञानेंद्रिय 5, त्या 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत. कुठले कुठले? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. 25वं तत्व आहे इच्छा. 26वं आहे द्वेष. 27वं आहे सुख. 28वं आहे दुःख. 29वं आहे संघात. संघात म्हणजे असेंब्ली. म्हणजे आत्तापर्यंत जी काय सांगितलेली आहे आणि पुढे जी तत्व सांगणार आहेत, ही 31 तत्वांची म्हणून एक असेंब्ली होते, संघात. 30वं आहे चेतना आणि 31वं आहे धृती म्हणजे धैर्य. असं हे क्षेत्र 31 तत्वांचं बनलेलं आहे. म्हणजे आपलं शरीर 31 तत्वांचं बनलेलं आहे. ही 31 तत्व मी आत्ता आपल्याला जस्ट वाचून दाखवली. इथे जी महाभूत सांगितली ती सूक्ष्म स्वरूपातली सांगितली. म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसतं ते स्थूल स्वरूप नाही. म्हणजे पृथ्वी म्हटलं की पृथ्वी आपल्या डोळ्यांना जी दिसते ती नाही. आप म्हटलं की आपल्याला पाणी जे दिसतं ते नाही. ही सगळी जी आहेत ही सूक्ष्म स्थूल स्वरूपाची नाही. आपण राहतो ती पृथ्वी नाही. जो वारा वाहतो तो वारा नाही. आपल्याला जी दिसतात ती संमिश्रणाने तयार झालेली पंचीकृत महाभूत आहे. हा एक वेदांतातला फार मोठा सिद्धांत बरं की सुरुवातीला सूक्ष्म जी महाभूत आहे ती म्हणजे अणूच्याच लेवलला आहे. पण पुढे काय होतं की ह्याच्यामध्येच यांचं मिश्रण होतं. ते मिश्रण कसं होतं? आपल्याला जे दिसतात ती संमिश्रणाने तयार झालेली पंचीकृत महाभूत आहे. आता हे पंचीकृत म्हणजे काय? आपल्याला जे दिसतात ते पंचीकृत म्हणजे काय की आपल्याला दिसणारं प्रत्येक महाभूत, समजा पृथ्वी घेतली तर पृथ्वी म्हणजे माती वगैरे वगैरे, किंवा आप घेतलं तर आप म्हणजे पाणी. तर प्रत्येक महाभूत हे अर्ध घ्यायचं बरं का. आणि बाकीची 4 महाभूत आहेत त्या 4 महाभूतांचं रुपयात 2 आणे या प्रमाणात सगळं मिश्रण करायचं. म्हणजे पृथ्वी हे पंचमहाभूत घेतलं तर त्याच्यात पृथ्वीचे 8 आणे, आपाचे 2 आणे, वायूचे 2 आणे, त्याच्यानंतर अग्नीचे 2 आणे तेजाचे, आणि शेवटच्या याचे 2 आणे. असं मिळून पुन्हा ते सगळं 100% किंवा 16 आणे होतं. पण जे पंचमहाभूत आपण पृथ्वी म्हणून म्हणतो त्याच्यामध्ये निम्मते आणि उरलेले आणखीन 4 याचे सुद्धा आहेत. म्हणजे असं हे सगळं मिक्सचर आहे. ज्यावेळेला ते मिक्सचर होतं त्यावेळेला आपल्याला हे सगळं दिसू शकतं. आपण जे बघतो ती पंचमहाभूत त्या मिळून तयार झालेले आहे. या श्लोकात उल्लेख केलेली महाभूत अपंचीकृत महाभूत आहे. आणि तीच गोष्ट ज्ञानेंद्रियाची आहे बरं का. ज्ञानेंद्रियाची नीट लक्षात घ्या. आपण जे डोळे म्हणतो ते स्थूल स्वरूप अवयव झाले बघा. अवयव येते. डोळा हे इंद्रिय सूक्ष्म आहे. कसं की जाणून घेण्याचं सामर्थ्य आपल्या अवयवांना नाही. म्हणजे हा जो डोळा अवयव म्हणून आहे इथे दिसणारा, ह्या डोळ्यामध्ये तुम्हाला त्या अवयवाला जाणून घेण्याचं सामर्थ्य नाही. ते सामर्थ्य त्या सूक्ष्म इंद्रियामध्ये आहे. एक महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च. या
8 तत्वांना प्रकृती म्हणतात. कुठली कुठली 8 तत्व? महाभूतान्यहंकारो म्हणजे महाभूतानी, अधिक अहंकार, अधिक बुद्धी, अधिक अव्यक्त, या 8 तत्वांना प्रकृती म्हणतात. पुढे इंद्रियाणि दशैकंच म्हणजे 10 इंद्रिय, पंचचेंद्रिय गोचराः म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन. मन हे सुद्धा एक इंद्रियच आहे बरं का. पंचेंद्रिय गोचराः म्हणजे 5 इंद्रियांचे 5 विषय. आता या 5 इंद्रियांचे 5 कोणते कोणते विषय? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. हे सगळं अगदी शास्त्रोक्त बरं का. यांनाच पंचतन्मात्रा असंही म्हणतात. अशी ही 16 तत्व झाली. ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त ज्ञानेश्वरीमध्ये काय केलंय की कर्मेंद्रियाच्या 5 तन्मात्रा, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, या तन्मात्रा स्वतंत्र मानल्या. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये क्षेत्र 36 तत्वाचं मानलेलं आहे. एकूण काय गोळाबेरीज सगळी या तत्वांची एकच आहे. कोणी त्याला 36 म्हणू द्या किंवा कोणी 31 म्हणू द्या. याच्यापैकी इच्छा म्हणजे हवं वाटणं, द्वेष म्हणजे नको वाटणं. इच्छेचा परिणाम काय होतो? सुख. तुमची इच्छा पूर्ण झाली की त्याचा परिणाम काय होतो? सुख. हे एक तत्व झालं. द्वेषाचा परिणाम काय होतो? दुःख. आणि हे सुख दुःख अनुभवण्यासाठी लागतो तो संघात, असेंब्ली. संघात म्हणजे रचना, अनेक गोष्टींची विशिष्ट हेतूने एकत्र जुळवणी. संघाताच्या जुळवणीत फरक पडला की वस्तूचं स्वरूप पालटतं. उदाहरण म्हणून एक द्यायचं झालं तर आपली एकंदर अक्षर किती आहेत? 52 अक्षर. ती 52 अक्षर आपल्याला सगळी पाठ माहिती असतात, आपण म्हणू शकतो. पण ह्या 52 अक्षरांनी तुम्ही म्हणाल की मग 52 अक्षरांनीच वेद लिहिलेले आहेत, मला वेद कळले कारण मला 52 अक्षर माहिती आहे. मग तसं होत नसतं. त्या सगळ्याचा एक संघात असतो आणि संघाताने शब्द बनतो. आणि संघात म्हणजे ही रचना आहे. या अनेक गोष्टींची विशिष्ट हेतूने एकत्र जुळवणी आहे. आणि ह्या संघाताच्या जुळवणीत फरक पडला की वस्तूचं स्वरूप पालट. मुळात सूत असतं, त्या सुताचं काय बनतं? कापड बनतं. फक्त संघात बदलला. सूत आहे तसंच आहे, फक्त पण वस्तूच्या स्वरूपात बदल झाला. आता याच कापडाचे कोट होतात, पॅन्ट होते, शर्ट होतं. अशी वेगवेगळी रूपं केवळ रचना किंवा संघात बदलून होतात. आणि ही रचना किंवा हा संघात टिकून असेल तोपर्यंत वस्तूचं स्वरूप तेच राहतं. आता हा जो संघात आहे, या संघातामध्ये एकमेकांच्या विरुद्ध असलेले एलिमेंट्स आहेत. कशी? तर एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे असं की अग्नीला म्हणजे पाणी विझवतं. म्हणजे अग्नीचा पाणी हे शत्रू किंवा पाण्याचा अग्नी वाफ करून टाकतो. म्हणजे अग्नी हा सुद्धा पाण्याचा शत्रू. पृथ्वीला पाणी वाहून टाकते, तर पृथ्वी पाण्याला अडकवून ठेवते. म्हणजे हे एकमेकांशी शत्रुत्व असलेले, एकमेकांच्या विरुद्ध त्यांची तत्व असलेले असे हे जे असतात, हे त्या असेंब्लीमध्ये एकत्रितपणे जे राहतात त्याच्यासाठी धृती आवश्यक आहे. धृती म्हणजे शक्ती, धैर्य. हे सगळे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. पण ह्या सगळ्यांना, एकमेकांच्या विरुद्ध असलेल्यांना एकत्रितपणे आणून त्यांचा संघात करणं हे काम धृतीने होतं. त्याला धृती आवश्यक होतं. आणि ह्या 6 गोष्टींना, म्हणजे ह्या ज्या 6 गोष्टी सांगितल्या, कुठल्या कुठल्या? पंचमहाभूत, पंचीकृत पंचमहाभूत आणि मन, ह्या ज्या 6 गोष्टी सांगितल्या,
या सहा गोष्टींच्या बाबतीमध्ये काय होतं की ह्या सगळ्या कशाच्या आधारावर करायच्या, तर त्याला चेतनेचं अधिष्ठान असतं. कशाचं अधिष्ठान असतं? चेतनेचं. आत्ता दिलेल्या या सगळ्या यादीमध्ये चेतना हाच एक असं तत्व आहे की जे जिवंत आहे, बाकी सगळ्या जड गोष्टी आहेत. असं हे 8 + 16 + 7 म्हणजे 31 तत्वांचं शरीर बनलेलं आहे. याचे 8, 16 आणि 7 भाग का केले, तर 8 म्हणजे अष्टांगांची प्रकृती. म्हणून यापैकी महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेवच इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रिय गोचराः ही तत्व सर्व मनुष्यांना सारखीच असतात. पहा, हे सगळं श्लोकात दिलेलं आहे. काय दिलंय? महाभूत, अहंकार, बुद्धी, अव्यक्त, इंद्रिय आणि दशैकंच म्हणजे 10 इंद्रिय, पंचचेंद्रिय गोचरा म्हणजे 5 इंद्रिय जी आहेत ती, हे सगळं मिळून ही जी तत्व आहेत ही सर्व मनुष्यांना सारखीच असतात. मग तो मनुष्य साधक असो, तो सिद्ध असो, तो गृहस्थाश्रमी असो, तो योगी असो की संन्यासी असो. अहो, संन्यासी झाला म्हणून त्याला काही जेवायला लागत नाही असं थोडंच आहे. तरी तापडी संन्यासी 2 प्रहरी तोंडवासी. मग सामान्य माणूस आणि एखादा योगी किंवा संन्यासी यांच्यात जो जमीन आसमानाचा फरक आढळतो तो कशामुळे? आतापर्यंत सांगितलेली सगळी तत्व सगळ्या पुरुषांच्या मध्ये सारखीच असतात, पण सामान्य माणूस आणि एखादा योगी किंवा संन्यासी यांच्यात जो फरक आढळतो तो कशामुळे? तर हा फरक पडतो तो इच्छा, द्वेष, सुखम दुःखम संघातच चेतना धृती, याच्याने तो फरक पडतो. म्हणजे कसं? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे भूक सगळ्यांनाच लागते, पण भुकेला काय पाहिजे यावरती भूक प्रामाणिक आहे की जिभेचे चोचले हे समजतं. शरीर धारणेसाठी खाणं निराळं आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खाणं निराळं. दोन्ही इच्छाच आहेत, पण एक प्रामाणिक आहे. काय? भूक लागली आहे, खाणं पाहिजे. तर दुसरी जी आहे ती आसक्ती आहे. आमच्याकडे असं पुष्कळ होतं. आमच्या नाती आहेत, त्यांना ज्या वेळेला भूक लागली ना, आम्ही जर त्यांना हवा असतो पिझ्झा, ती पिझ्झ्याची भूक असते. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला भूक लागली आहे त्यातली एक प्रामाणिक आहे तर दुसरी आसक्ती आहे. त्यामुळे इच्छा चांगली असू शकते किंवा वाईटही असू शकते, आणि ह्या इच्छा चांगली असावी की वाईट असावी यासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणजे काय व्हायला पाहिजे? चांगल्या इच्छा वाढल्या पाहिजे, वाईट इच्छा उणावल्या पाहिजे. दारू पिणं हे नैसर्गिक नाही, ही गोष्ट वाईट आहे, हे माणसाला कळत नाही असंही नाही, तरीही माणूस व्यसनाधीन होतो. का? कारण आसक्ती, नुसती भूक किंवा नुसती तहान नाही. म्हणून इच्छा, द्वेष आणि सुख दुःख यांची योग्य सांगड घालावी लागते, आणि त्यासाठी धृतीची आवश्यकता असते. एकदा जे ठरलं ते तसंच करीत राहणं हे धृतीने शक्य होतं. म्हणून चांगली इच्छा करून ती दृढ राहणारी धृती असते, म्हणून थोरांना मोठेपण मिळतं. आता या इच्छा चांगल्या उत्पन्न होणे, धैर्य टिकणे, उद्धार होणे हे कोणत्या गुणांच्यावर अवलंबून आहे हे भगवान पुढच्या श्लोकात सांगत आहे. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जवम,
आचार्योपासनं शौचं स्थैर्यम् आत्मविनिग्रहः.